पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे। पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आदेश आहेत। पुणे, हिंगणे, खुर्द, साईनगर येथे डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने अग्निशामक दल त्या ठिकाणी रवाना झालेला आहे। मोठ्या प्रमाणात पावसाने त्या ठिकाणी हजेरलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, पुण्यात मुसळधार पाऊस काल रात्री देखील झालाय, सध्या देखील पाऊस सुरू आहे। अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। काय सध्या पुण्यातली परिस्थिती, पुण्यातल्या नेमक्या कुठल्या भागात सध्या जनजीवन विस्कळीत झालंय, कुठले रस्ते बंद झालेत, काय अपडेट सध्या पुण्यात? कारण खरं तर पुण्यातील सिंहगड रस्ता जो आहे या भागातील अनेक सोसायटीमध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। खरं तर खडकवासला धरणातून सकाळी मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुठा नदीमध्ये पाणी सोडल्यानंतर या ठिकाणच्या सोसायटीमध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। आपण बघू शकतो की पुण्यातील हा रेस्कोरचा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे जलमय झालेला आहे। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी पाणी आलेलं आहे। तळ्याचं स्वरूप जे आहे त्या रस्त्याला प्राप्त झालेलं आहे। अनेक वाहनं बंद पडत आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं तर हिंगणे भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साठलेलं आहे आणि सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येणारा जो मार्ग आहे रेस्कोरचा त्या ठिकाणी मात्र जे आहे त्या अनेक गाड्या बंद पडताना दिसत आहेत। अनेक चारचाकीच्या गाड्या त्या पाण्यात अडकलेल्या दिसत आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी जे पाणी आहे ते पूर्णपणे रस्त्यावर आलेलं आहे। त्याचबरोबर पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये सुद्धा जो बाबा भिडे पूल आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। पुण्यातील या नदीपात्रातला रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आणि त्यामुळं जंगली महाराज रस्त्यावरती जे आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। करण, नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पुण्यात झालेला आहे। पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश दिलेत। पुणे, हिंगणे, खुर्द, साईनगर येथे डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने अग्निशामक दल रवाना। तर या ठिकाणी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। ही दृश्य आपण पाहतोय, पुण्यातील रस्त्यावरची दृश्य आहेत। रस्त्यावरती पूर्णपणे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। नद्यांचं स्वरूप रस्त्यांना आलेलं आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली आहे। या ठिकाणाहून प्रवास करत असताना वाहन चालकांना मात्र कसरत करावी लागत आहे। त्याची दृश्य देखील आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तर खडकवासला धरणातून 35,500 क्युसेक वेगाने पाणी मुठा नदीत सोडल्यानंतर मुठा नदीचं पात्र अक्षरशः दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे अनेक भागात पाणी शिरले। वाळजे परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। जवळपास 35,500 क्युसेक्स वेगाने पाणी हे मुठा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मुठा नदीचं पात्र आपण पाहतोय की अक्षरशः तुडुंब भरून या ठिकाणी वाहू लागलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे तो सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि यंदाच्या मोसमातला पहिल्यांदाच हा पाण्याचा विसर्ग इतका मोठ्याने करण्यात आल्यामुळं या नदीपात्रातले आणि नदीपात्रालगतचे जे सोसायट्या आहेत यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। सध्या आपण हे मुठा नदीचं पात्र पाहिलं तर पूर्णपणे दुथडी भरून वाहू लागलेलं आहे आणि तब्बल 35,500 क्युसेक्स वेगाने पाणी हे सध्या मुठा नदीमध्ये सोडलं जाते। खडकवासला धरण आणि त्याला लागून जी इतर 3 धरणं आहेत या धरणांमध्ये गेल्या काही दिवसांमधून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे ही धरणंसुद्धा आता जवळपास 70% भरू लागलेली आहेत आणि त्यामुळे खडकवासला धरण हे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।